तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे. टीसीएस एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचं क्वेश्चन पेपर आहे पनवेल महानगरपालिका क्लर्कचं. 8 डिसेंबर 2023ला क्वेश्चन पेपर झालेला होता आणि शिफ्ट आहे सेकंड शिफ्ट आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण मॅथ आणि रिझनिंगवाला जो पार्ट असतं तो या ठिकाणी एक्सप्लेन करत आहोत. बघा, आगामी बीएमसी क्लर्क तसेच टीसीएस पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण एक्सप्लेनेशन ठरणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. तर बघा, पहिला क्वेश्चन नंबर सिरीजवर हा क्वेश्चन विचारलेला आहे आणि हा क्वेश्चन मला थोडा हार्ड लेवलचा वाटला. बघा, तुम्ही पण या ठिकाणी पॉज करा आणि पॉज केल्यानंतर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि ही लेवल कशी होती ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की लेवल हार्ड होती, इझी होती की मॉडरेट होती. आता बघा, जनरली आपण सिरीज जर दिसली तर आपण फरक बघतो मित्रांनो. या ठिकाणी फरक कितीचा आहे? -2चा आहे. त्यानंतर जर बघितलं 4 आणि 3 या ठिकाणी -1चा फरक आहे. त्यानंतर 3 आणि 5.5 यामध्ये कितीचा फरक आहे? 2.5चा. आणि त्यानंतर 5.5 आणि 10 मध्ये या ठिकाणी कितीचा फरक आहे? 4.5चा. बघा मित्रांनो, या ठिकाणी ही जर सिरीज बघितली तर या ठिकाणी कोणताही सिक्वेन्स म्हणजे समान पातळीने असलेला कोणताही सिक्वेन्स आपल्याला या ठिकाणी भेटत नाही मित्रांनो. म्हणजे हा फरकाचा लॉजिक या ठिकाणी असेल ते आपण या ठिकाणी गृहीत नाही धरू शकत. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय झालेलं असेल नेमकं काय झालेले असेल? बघा, 6, त्यानंतर किती आहे? 4 आहे, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर 5.5 आहे, नंतर 10 आहे. ओके, 10 आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क आहे. बघा, 6ला जर आपण 0.5ने जर गुणलं, ओके 0.5ने, तर तुम्हाला या ठिकाणी किती मिळतं? 3 मिळतं. ओके, 0.5ने गुणलं आपण याला 6ला तर 0.3 मिळतं. या ठिकाणी जर 1 मिळवलं मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी 4 मिळतं. म्हणजे 6 नंतर काय आलेलं आहे? 4 आलेलं आहे. ओके, आता बघा, या 4ला आपण कितीने गुणणार? 1ने गुणणार. ओके, 1ने गुणल्यानंतर तुम्हाला किती मिळेल? 4च मिळेल. पण या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे नंतर? या ठिकाणी 1 आहे प्लस 1 आहे, तर या ठिकाणी किती? -1 करायचं आहे तुम्हाला. ओके, -1. बघा, तेव्हा या ठिकाणी किती येईल मित्रांनो? 3 येईल. ओके, आता बघा मित्रांनो, 3 आलं या ठिकाणी. ओके, 4चं किती झालं? 3 झालं. आता 3चं 5.5 कसं होईल? बघा, सेम लॉजिक लावा मित्रांनो. या ठिकाणी 0.5ने वाढलं आहे. ओके, इथं पण किती? 0.5ने वाढेल. म्हणजे आपल्याला कितीने गुणायचं आहे? 1.5ने गुणायचं आहे. ओके, आता बघा, 1.5ने गुणल्यानंतर आपल्याला किती मिळत आहे? ओके, 4.5 मिळत आहे. पण या ठिकाणी आता बघा, या ठिकाणी +1 आहे, -1 आहे, तर इथं काय करणार आपण? +1 करणार ना. ओके, या ठिकाणी जर +1 केलं तर या सिरीजमध्ये किती करणार आपण? -1 करणार. म्हणजे हे +1 -1 असं वाढत जाईल. ओके, बघा, +1 येईल या ठिकाणी. बघा मित्रांनो, आता काय होईल? 4.5 प्लस किती होईल? 1 म्हणजेच 5.5 होईल. ओके, 5.5 झालं. 5.5ला कितीने गुणायचं आता? 2ने गुणायचं आहे. ओके, किती? कारण या ठिकाणी किती? 0.5ने काय होईल? हा फरक वाढत जाईल. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला 2ने गुणायचं आहे. 2ने गुणल्यानंतर तुम्हाला किती मिळेल? 11 मिळेल. ओके, 11 मिळेल. आणि त्यानंतर -1 किती होईल? 10 होईल. ओके, आता बघा, या 10चे किती होतील? तर बघा, 10चे आपल्याला किती करायचं आहे? 2.5ने गुणाकार करायचा आहे. ओके, 2.5ने गुणायचं आहे 2.5ने, कारण या ठिकाणी 5चा फरक असेल. ओके, आता बघा, 10 दुने 20 होतात आणि 5 25 होतात मित्रांनो. 25 + 1 किती येईल तुमचं? 26. ओके, 26 या क्वेश्चन मार्कमध्ये येईल मित्रांनो. तुमचं 26 हे काय असेल? आन्सर असेल. तिसरा जे ऑप्शन असेल ते काय असेल? करेक्ट असेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी गुणायचं कशाने आहे? 0.5ने सुरू करायचं आहे, 0.5ने, आणि ते 0.5 एवढंच काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी वाढवत न्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी +1 -1 +1 -1 या ठिकाणी घेऊन तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, DIचा हा क्वेश्चन आलेला आहे आणि रेषालेखामध्ये 2 वर्षातील 5 कंपन्यांचे उत्पादन दिलेले आहे. आपल्याला काय काढायचं आहे? L2 आणि L1चे मूल्य या ठिकाणी काढायचं आहे. बघा, L1 हे आहे आणि L2 हे आहे. बघा, L2 - L1 करायचं आहे मित्रांनो. म्हणजेच आपल्याला काय करणे आहे? बघा, वर्ष P आणि Q मधील सर्व कंपन्यांच्या उत्पादनातील फरक पाहिजे आहे मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी P कोणता आहे मित्रांनो? हे P आहे आणि हे Q आहे. ओके, जर आपण P जर बघितलं तर P किती येईल मित्रांनो? बघा, 100, 180, 280 झाले. 280 नंतर 60 म्हणजे 340, आणि 340 नंतर 160 किती झाले? 400, 500 झाले, आणि त्यानंतर 540. ओके, बघा, या ठिकाणी आपल्याला P काय भेटलं? 540 भेटलं. ओके, त्यानंतर Q जर आपण ॲड केलं मित्रांनो, बघा, Q बघा, 200, 240 म्हणजे 440 झाले. ओके, 440, 500, 600 झाले, 700 आणि 780. ओके, या ठिकाणी Q आपल्याला मिळाला 780. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय आहे? फरक आहे. या दोन्ही
वर्षातील काय आपल्याला विचारला आहे, फरक विचारला आहे. तर फरक किती आहे या ठिकाणी? हा फरक येतो मित्रांनो 240चा. ओके, एवढं फरक मिळालं. ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे L1. ओके, आता बघा L2 आपल्याला काढायची आहे. P वर्षात C1, C2, C3 आणि C4 यांच्या उत्पादनाची बेरीज म्हणत आहे. ओके, बघा P वर्षात C1 म्हणजे काय होईल मित्रांनो? C1 हा 100 होईल. ओके, C2 हा 180 होईल. ओके, तर आपल्याला C4 पर्यंत काढायचे आहेत. 100 180 म्हणजे 280 झाले. 280 नंतर 60 म्हणजे 340 आणि 340 आणि 160 किती होते? 500. ओके, बघा आपल्याला 500 काय मिळालेलं आहे? 500 आहे तुमचे L2. ओके, हे झाले 500 L2 आणि विचारलं काय तुम्हाला? L2 मायनस L1. बघा L2 500मधून आपण L1 240 मायनस केलं तर किती उरलं तुमच्याकडे? किती उरले? 260. 260 हा तुमचा काय असेल? आन्सर असेल. बघा पहिला ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी मनदीप हा पूर्वेकडे, बघा मनदीप हा पूर्वेकडे 24 किलोमीटर चालतो. जर आपण इथून सुरुवात केली, ओके, 24 किलोमीटर इथपर्यंत चालला आहे. ओके, 24 किलोमीटर पूर्वेकडे, ही पूर्व दिशा आहे मित्रांनो. त्यानंतर तो उजवीकडे वळून 18 किलोमीटर चालतो. उजवीकडे वळता आहे मित्रांनो. जर इकडे जर त्याचे तोंड असेल, ओके, या दिशेला जर तोंड असेल तर त्याला त्याची उजवीकडची दिशा कोणती होईल मित्रांनो? ही वाली. ओके, खालची वाली. तर त्यानंतर बघा 18 किलोमीटर चाललेला आहे हा. त्यानंतर पुन्हा तो इकडच्या दिशेला त्याचं तोंड असेल तर ही याची उजवी होईल आणि पुन्हा तो किती चालत आहे? 24 किलोमीटर चालत आहे मित्रांनो. 24 किलोमीटर चालत आहे. तर त्याचा प्रारंभ बिंदू हा अंतिम बिंदूपासून किती दूर असेल आणि कोणत्या दिशेला असेल विचारलं आहे मित्रांनो. या ठिकाणी जर तो सध्या असेल, ओके, या ठिकाणी जर सध्या असेल तर त्याचं तोंड या बाजूला राहील ना, म्हणजे उत्तरेकडे राहील. ओके, उत्तर. आणि किती किलोमीटर असेल मित्रांनो? बघा इथे या ठिकाणी जेवढा अंतर राहील मित्रांनो तोच कुठं आहे? इथं पण आहे. ओके, तर या ठिकाणी किती असायला पाहिजे? 18 किलोमीटर. ओके, तर 18 किलोमीटर उत्तर तुमचा आन्सर येईल मित्रांनो. पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. त्यानंतर बघा पाय चार्टवर क्वेश्चन विचारलेले आहे. खाली दिलेली विभाजित वर्तुळाकृती ही एका वर्षातील 5 वेगवेगळ्या कंपन्यांचा महसूल दर्शवते. या कंपन्यांचा एकूण महसूल किती आहे? 6,000 रुपये आहे. ओके, तर एखाद्या विशिष्ट कंपनीचा महसूल या 5ही कंपन्यांच्या महसुलाच्या टक्केवारीच्या स्वरूपात दर्शवलेला आहे. ओके, 5 कंपन्या टोटल आणि टोटल महसूल किती दिला या ठिकाणी? 6,000. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे? A1 आणि A2चे मूल्य. बघा मित्रांनो, A1 आणि A2चे मूल्य या ठिकाणी काढायचे बेरीज आहे. ओके, बघा A1 काय आहे ते आधी लक्षात घ्या. कंपनी J आणि K यांचा एकूण महसूल आहे मित्रांनो. कंपनी J आणि K. ओके, किती होतात? 24 आणि 16 किती होतात मित्रांनो? 40 होतात. ओके, ते 40 6,000चे 40%, 6,000चे 40% किती होतील? बघा 600 म्हणजे किती होतील? 10% होतील. ओके, तर 6 24, 40 म्हणजे किती होईल मित्रांनो? 2400. ओके, बघा 2400 जो महसूल आहे मित्रांनो हा कशाचा होईल? A1 मिळेल आपल्याला. ओके, A1. त्यानंतर बघा A2 काय आहे? या ठिकाणी कंपनी M आणि N यांचा एकूण महसूल आहे. बघा M कंपनी आणि N कंपनी 30 आणि 23 म्हणजे 53 आहे मित्रांनो. बघा 53 आहे कितीपैकी? 100 पैकी. तर 6,000चे किती होतील मित्रांनो? बघा 6,000चे जर कॅल्क्युलेशन केलं आपण, 0 कटले, त्यानंतर यांचा गुणाकार करायचा आहे तर 0 या ठिकाणी देतो. त्यानंतर बघा 6 3 18, 18चे 8, एक इथं 6 5 30 आणि 1 31 म्हणजेच या M आणि N यांचा महसूल किती होईल मित्रांनो? हा होईल A2 होईल. A2 आणि 3180 होईल. ओके, तर यांची काय करायची आपल्याला? बेरीजच करायची आहे ना. तर बघा 0 0 0 या ठिकाणी, त्यानंतर 0 आणि 8 या ठिकाणी किती राहिले? 8 राहिले. त्यानंतर बघा 4 आणि 1 5, त्यानंतर 2 आणि 3 किती होतात? 5 होतात मित्रांनो. 5580 तुमचा हा याचे मूल्य असायला पाहिजे. ओके, 5580 दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. त्यानंतर बघा सिलोजिझमचा क्वेश्चन आलेला आहे. बघा एकही O F नाही. ओके, एकही O हा O आहे मित्रांनो आणि हा या ठिकाणी F आहे. बघा यांच्यात कोणताही संबंध नाही मित्रांनो, कारण या ठिकाणी काय म्हटलं आहे? एकही O F नाही. त्यानंतर बघा काही O J आहेत. बघा काही O हे काय आहेत मित्रांनो? J आहेत. ओके, ही डायग्राम मित्रांनो अशी सुद्धा बनू शकतो. बघा या ठिकाणी जर O असेल तर या O पैकी काही O काय आहेत? त्या ठिकाणी J आहेत. ओके, बघा मित्रांनो एकतर ही डायग्राम बनेल किंवा ही पण. ओके, बघा त्यानंतर निष्कर्ष वाचा. एकही F J नाही. बघा एकही F J नाही म्हणत आहे मित्रांनो. या ठिकाणी हा F आहे आणि J मध्ये कोणतंही रिलेशन नाही मित्रांनो. ओके, J मध्ये आणि F मध्ये कोणतंही रिलेशन नाही, त्यामुळे हे जे निष्कर्ष असेल ते काय असेल मित्रांनो? निश्चितच बरोबर असेल. ओके, पहिलं जे निष्कर्ष आहे ते या ठिकाणी करेक्ट आहे. त्यानंतर बघा एकही F हा O नाही. ओके, एकही जो F आहे मित्रांनो, F आणि O चे रिलेशन पण काहीच नाही आहे, त्यामुळे हा सेंटेन्स काय आहे? हा जो निष्कर्ष आहे हा पण काय असेल? करेक्ट असेल. ओके, करेक्ट असेल. त्यानंतर बघा काही जे F नाहीत. ओके, बघा या ठिकाणी काही जे आहे
आणि जेचं रिलेशन एफ सोबत आहे मित्रांनो हे पण या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, बघा या ठिकाणी तिन्ही करेक्ट आहेत मित्रांनो, पण या ठिकाणी जो आन्सर दिलेला आहे 2 आणि 3 हे दोन्ही निष्कर्ष काय तर्कसंगत आहेत मित्रांनो. या ठिकाणी सर्व निष्कर्ष तर्कसंगत आहे, हा ऑप्शन पाहिजे होता मित्रांनो. होऊ शकतं फायनल रिस्पॉन्स कीमध्ये हे आन्सर चेंज होऊन आलं असेल. नेक्स्ट बघा, कार्तिक उत्तरेकडे 24 किलोमीटर चालतो. बघा या ठिकाणी जर कार्तिक असेल तर तो उत्तरेकडे किती चालत आहे, 24 किलोमीटर चालत आहे. त्यानंतर तो डावीकडे वळतो आणि 40 किलोमीटर चालतो. बघा डावीकडे वळला आहे आणि या ठिकाणी 40 किलोमीटर चाललेला आहे. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर तो पुन्हा चालत आहे मित्रांनो, 30 किलोमीटर. ओके, बघा 30 किलोमीटर या ठिकाणी चाललेला आहे. त्यानंतर पुन्हा तो डावीकडे वळून 32 किलोमीटर या ठिकाणी चालत आहे. बघा 32 किलोमीटर या ठिकाणी चालतो. आता तो सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर असेल असं या ठिकाणी क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा आता बघा मित्रांनो, हे जे सुरुवातीपासूनचे अंतर आहे ते किती दूर असेल, म्हणजे आपल्याला डिस्टन्स काय काढायचा आहे, तो जर या ठिकाणी असेल तर आपल्याला हे वाला डिस्टन्स काढायचा आहे मित्रांनो. बघा हे वाला डिस्टन्स म्हणजे तो किती दूर असेल. तर हे डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बघा या ठिकाणी एक त्रिकोण तयार करावं लागेल आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला ते उत्तर काढावं लागेल. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जर दोन बाजू भेटत आहेत. ओके, ही बाजू किती राहील, या ठिकाणी ही वाली जी बाजू राहील मित्रांनो, ही बाजू किती राहील बघा 30 आणि 24. ओके, म्हणजे या ठिकाणी 54 राहील ही बाजू. त्यानंतर ही जर बाजू पकडली आपण तर ही किती होईल 32 आणि 40 म्हणजे या ठिकाणी 72 होईल मित्रांनो. आणि पायथागोरसच्या प्रमेयामध्ये जर आपल्याला कर्ण काढायचं असेल, ओके कर्ण काढायचं असेल तर दोन्ही कर्ण बरोबर काय असतो मित्रांनो, बघा कर्ण म्हणजे कर्णाचा स्क्वेअर. ओके, कर्णाचा स्क्वेअर बरोबर काय असतो, दोन्ही बाजूंच्या म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर दोन्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज असते. ओके, तर बघा या ठिकाणी 54चा जर वर्ग काढला मित्रांनो तर तो किती येईल, बघा या ठिकाणी मी करतोय 54 गुणिले 54. बघा मी मित्रांनो ही वाली मेथड वापरणार. बघा आधी यांचा गुणाकार, त्यानंतर या गुणाकाराची बेरीज आणि त्यानंतर या दोघांचा गुणाकार. 4 4 16 होतात मित्रांनो. ओके, उरलं तुमचा 1. त्यानंतर 5 4 20, 5 4 20 म्हणजे या ठिकाणी 20 20 40 आणि 1 41 होतात मित्रांनो. 41चा 1 आणि हाचं 4, 5 5 25 आणि 4 किती होतात मित्रांनो 29. म्हणजे हा जो स्क्वेअर असेल 54चा 29 16 असेल. त्यानंतर बघा त्यानंतर 72चा वर्ग, बघा 72 गुणिले 72. बघा 2 गुणिले 2 4 होतील. ओके, त्यानंतर 7 2 14 आणि 7 2 14 म्हणजे या ठिकाणी 14 2 28 होतात. तर 28चे 8, हातचे 2, 7 7 49 आणि 49 आणि 2 51. ओके, 51 84. हा काय झाला मित्रांनो, ही यावाल्या बाजूचा वर्ग झाला. आता बघा मित्रांनो या दोघांना जर ॲड केलं आपण, या दोघांना ॲड केलं कारण आपल्याला काय भेटलेलं आहे, ए स्क्वेअर भेटलेला आहे आणि बी स्क्वेअर भेटलेला आहे. या दोघांना जर ॲड केलं तुम्ही तर कर्णाचा वर्ग भेटेल. ओके, तर बघा यांची जर बेरीज केली मित्रांनो 4 आणि 6 किती होतात 10 म्हणजे 0 1 इथं. ओके, 9 आणि 1 किती होतात 10, 10चे 0 हाचे 1. त्यानंतर बघा 1 आणि 9 या ठिकाणी किती होतात 10 होतात. या ठिकाणी 10 पण 10चे 0 हाचे 1. त्यानंतर बघा सॉरी या ठिकाणी आपण 1 पकडला नाही त्यामुळे या ठिकाणी किती येईल 1 येईल. ओके, 1 येईल. त्यानंतर किती होईल बघा हाचे 1 आहे म्हणजे 3 होतील आणि हे 5 किती होतील 8 होतील मित्रांनो. म्हणजे किती होईल 8100 म्हणजे 8100 8100 हे काय होईल मित्रांनो या कर्णाचा वर्ग होईल. तर बघा 8100 किंवा 81 8100 हे कशाचा वर्ग होऊ शकतात मित्रांनो, हा होईल कितीचा वर्ग 90चा वर्ग. ओके, तर बघा आपल्याला या ठिकाणी कर्ण काय भेटत आहे, तुम्हाला कर्ण या ठिकाणी 90 भेटत आहे मित्रांनो. म्हणजे हा जो कर्ण आहे या ठिकाणी भेटलेला एवढा जो डिस्टन्स असेल मित्रांनो तो किती किलोमीटर असेल, तो असेल 90 किलोमीटर. तुमचं तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा या ठिकाणी अनुमानित मूल्य विचारलेलं आहे. बघा एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे मित्रांनो आणि अनुमानित मूल्य काढायचं आहे. अनुमानित मूल्य म्हणजे काय होईल मित्रांनो ॲप्रॉक्स. ओके, ॲप्रॉक्स होतं. तर बघा मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी जवळपासचे मूल्य काढायचं आहे म्हणून मी या ठिकाणी जे 9,999 आहे तिला किती मानतो मी 10,000 मानतो मित्रांनो. ओके, कारण ही 10,000च्या जवळची संख्या आहे. त्यानंतर बघा काय भागाकारात 9.98 आहे आणि ही कशाच्या जवळची संख्या आहे मित्रांनो 10च्या. ओके, आता बघा या ठिकाणी गुणाकारात काय आहे 0.98 आहे मित्रांनो, म्हणजेच किती होईल गुणाकारात 1 होईल. ओके, जवळपासची संख्या 1. त्यानंतर बघा या सर्वांना कशाला भागायचे आहे 10.10. मी जवळची संख्या घेतो या ठिकाणी 10. ओके, आता बघा या ठिकाणी हा काय होईल कॅन्सल होईल 0 0 आणि त्यानंतर काय आपल्याकडे इकडे खाली 10 राहिला आहे. बघा याचा छेद काहीच नाही म्हणजे काय मित्रांनो 1 आहे. ओके, आता हा जर गुणाकारात जाईल तर हा पलटेल ना मित्रांनो आणि पलटल्यानंतर अंश जो राहील हा 1 वर जाईल आणि छेदात काय राहतील 10 राहतील. ओके, तर आता बघा या ठिकाणी हा पण 0 काढतो आणि हा पण 0 काढतो. ओके, तुमच्याकडे काय राहिलं या ठिकाणी 100 म्हणजेच ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती राहील मित्रांनो 100 राहील. तुमचं पहिलं ऑप्शन करेक्ट असेल. ओके, पुन्हा बघा
सिलोलिझमचा क्वेश्चन आलेला आहे या ठिकाणी. विधान बघा, काही ओ एन आहेत. ओके, बघा या ठिकाणी काही जे ओ आहेत ते काय आहेत, एन आहेत. ओके, एन आहेत. त्यानंतर एकही जे एन नाही. ओके, एकही जे आहे मित्रांनो, या ठिकाणी जे जर घेतलं आपण, जे एकही जे एन नाहीत, म्हणजे यांच्यामध्ये कोणताही रिलेशन नाही. ओके, त्यानंतर बघा निष्कर्ष जर बघितलं या ठिकाणी तर एकही एन जे नाही. बघा मित्रांनो, एन आणि जे मध्ये कोणताही रिलेशन नाही, त्यामुळे हा निष्कर्ष करेक्ट आहे. त्यानंतर काही एन हे ओ आहेत. बघा काही एन जे आहेत मित्रांनो हे तर ओ आहेतच, बरोबर. दुसरंही जे निष्कर्ष आहे ते पण काय बरोबर आहे. त्यानंतर बघा सर्व जे ओ आहेत. बघा या ठिकाणी जे आणि ओचं रिलेशन आहे का मित्रांनो, नाही आहे. त्यामुळे हा जो निष्कर्ष आहे हा काय होईल, चुकेल मित्रांनो. म्हणजे तुमचे दोन निष्कर्ष काय असतील, बरोबर असतील, 1 आणि 2. बघा या ठिकाणी 1 आणि 2 हे निष्कर्ष तर्कसंगत आहेत मित्रांनो. दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल केल्यास समीकरण समतुल्य होईल, असं क्वेश्चन विचारलेलं आहे. बघा या ठिकाणी हे जे समीकरण आहे मित्रांनो हे समान करायचं आहे तुम्हाला ऑप्शनमधील चिन्हांची अदलाबदल करून. ओके, बघा मित्रांनो या टाईपचे क्वेश्चन आल्यास तुम्हाला कोणते दोन चिन्ह म्हणजे कोणते चिन्ह आधी घ्यायचे आहे मित्रांनो, तर ते तुम्हाला भागाकारवाले घ्यायचे आहेत. ओके, कारण या टाईपच्या क्वेश्चनमध्ये जवळपास 70 ते 80% आन्सर हा भागाकाराचा चिन्ह असलेले ऑप्शन असतात मित्रांनो. त्यामुळे आधी आपण भागाकार चेक करणार. बघा जर आपण या ठिकाणी 9, 3, 12, 8 ओके आणि 4 आपल्याला आन्सर किती पाहिजे मित्रांनो, 11 पाहिजे. ओके, बघा आधी मायनस आणि भागाकारामध्ये जर आपण बदल केला, भागाकार कुठं आहे आणि मायनस, बघा मायनस या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार येईल. त्यानंतर बेरीज जशीच्या तशी आणि गुणाकार जशाच्या तसा, आणि 8 आणि 4 मध्ये काय मित्रांनो भागाकार आहे, तर आपल्याला काय घ्यायचं आहे, वजाबाकी घ्यायची आहे. ओके, आता बघा यांचं जर आपण केलं 3 3 3 9 होतात मित्रांनो, या ठिकाणी 3 येईल तुमचं. त्यानंतर 12 8 96 होतात. ओके, 96 होतात प्लस आणि मायनस 4. बघा मित्रांनो हे खूप जात आहे, यांचा आन्सर 11 येणार नाही. ओके, त्यानंतर जर बघितलं 1 मिनिट, त्यानंतर बघा भागाकार असणारं दुसरा ऑप्शन आपल्याला चेक करायचा आहे. 9 3 देन 12 8 आणि 4. बघा प्लसच्या ठिकाणी भागाकार आणि भागाकारच्या ठिकाणी प्लस ठेवायचा आहे तुम्हाला. पहिल्या ठिकाणी मायनस आहे त्यामुळे जसं तसं ठेवणार, या ठिकाणी प्लस आहे म्हणजे या ठिकाणी भागाकार ठेवणार. त्यानंतर या ठिकाणी काय गुणाकार आहे, गुणाकार पण जसं तसं ठेवणार आणि भागाकाराच्या ठिकाणी आपल्याला बेरीज घ्यायची आहे. बघा मित्रांनो 3/12 किती होतात, 0.25 होते मित्रांनो. बघा 3 12 3 1 3 3 4 12 होतात मित्रांनो, आणि 1/4 ची व्हॅल्यू किती येतं, 0.25 येतं. ओके, बघा 0.25. आता काय करायचं आहे मित्रांनो, भागाकार झाला आणि बोर्डमासनुसार आता आपण गुणाकार करणार या ठिकाणी. ओके, तर 25 गुणिले 8 किती होतात मित्रांनो, 200 होतात, म्हणजेच या ठिकाणी 2 राहील मित्रांनो. बघा एवढा जो आहे मित्रांनो हा समीकरण, याचं उत्तर किती राहील तुमच्याकडे, 2 राहील. ओके, 25 8 200 होतात मित्रांनो. ओके, बघा 2 उरलं. आता बघा -2 आणि +4. ओके, -2 आणि +4 जर कटलं तर या ठिकाणी +2 राहिले. ओके, तर बघा आता 9 आणि 2 किती येतात, 11 येतात. तुमचं जे समीकरण आहे समतुल्य होत आहे मित्रांनो, बरोबर होत आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा आन्सर कोणता राहील, चौथा ऑप्शन करेक्ट असेल. त्यानंतर बघा मित्रांनो हा क्वेश्चन सिंपल आहे. बघा 35 133. ओके, म्हणजे 2चं मायनस आहे मित्रांनो. त्यानंतर इथं पण 2चं मायनस आहे, त्यानंतर इथं पण 2चं मायनस आहे. या ठिकाणी जर बघितलं 148 150 म्हणजे +2 होत आहे, तर +2 होईल मित्रांनो, 152 तुमचा आन्सर येईल. नेक्स्ट बघा बघा मित्रांनो हे क्वेश्चन इझी आलेलं आहे. ओके, हा इझी क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे असे क्वेश्चन आपण या ठिकाणी कमी डिस्कस करणार. बघा ए आणि डी मध्ये कितीचा फरक आहे, ए आणि डी मध्ये +3चा फरक आहे मित्रांनो. त्यानंतर एच आणि डी मध्ये -4चा फरक आहे. ओके, +3 -4 आणि बी आणि जी मध्ये कितीचा फरक आहे, +5चा. ओके, हा फरक तुम्ही या ठिकाणी जर बघितले मित्रांनो, ओके, तर तुम्हाला तिसरा ऑप्शन करेक्टली भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, या ठिकाणी पण इझी क्वेश्चन आलेला आहे. बघा याचं रिलेशन तुम्हाला यासोबत बघायचं आहे आणि सेम रिलेशन तुम्हाला इकडे पण लावायचं आहे. ओके, बघा याचा आन्सर नक्की हेच येतं का, चौथंच ऑप्शन येतं का, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. चेक करा आणि कमेंट करा की हेच ऑप्शन येतं म्हणून. नेक्स्ट बघा, जर या कोडिंगची किंमत व्हॅल्यू या ठिकाणी 17 असेल आणि या कोडिंगची पण व्हॅल्यू किती आहे, 22 आहे, तर तुम्हाला या कोडिंगची व्हॅल्यू काढायची आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एक प्रिंट मिस्टेक आहे मित्रांनो. या 22च्या ठिकाणी किती पाहिजे होतं, 21 पाहिजे होतं. ओके, बघा आता जर केलं आपण तर काय होऊ शकते मित्रांनो, 15 + 4 जर घेतलं मित्रांनो, ई म्हणजे जर प्लस घेतला आपण 15 + 4. ओके, आणि एफ म्हणजे आपण मायनस घेतलं 2. ओके, तर किती होईल, 15 आणि 4 19 होतात मित्रांनो, आणि 19 - 2 किती होतात, 17 होतात. म्हणजे हा तुमचा सॅटिस्फाय होत आहे. त्यानंतर जर या ठिकाणी आपण 21 ठेवलं मित्रांनो, ओके, 22च्या ठिकाणी जर प्रिंट मिस्टेक असेल आणि 21 जर असेल तर काय होईल बघा, 19 - ई म्हणजे किती होतं मित्रांनो, 22 होतात. ओके,
22 होईल, ई म्हणजे प्लस आहे ना. ओके, 22 मायनस 1 किती होईल मित्रांनो, 21 येईल. तसंच या ठिकाणी पण बघा 23 प्लस 6 किती होते, 29, आणि 29 मायनस 3 किती होतील मित्रांनो, 26 होईल. 26 होतील. तुमचं 26 हे आन्सर करेक्ट असायला पाहिजे, पण या ठिकाणी 25 दिलेलं आहे मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी चेक करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे मित्रांनो. जर दुसरं काही मेथड असेल, मला मिळालेली नाही आहे. ओके, दुसरं काही प्रिंट नसताना, ओके, प्रिंट नसताना सुद्धा जर तुम्हाला या क्वेश्चनचं काही लॉजिक मिळत असेल मित्रांनो, तर कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण मला दुसरा लॉजिक या ठिकाणी मिळालेला नाही आहे. ओके, बघा पहिलं या ठिकाणी कोणतं ऑप्शन असायला पाहिजे, 26 करेक्ट असायला पाहिजे जर या ठिकाणी प्रिंट मिस्टेक असेल तर. ओके, आणि 25 उत्तर येणारा, या ठिकाणी प्रिंट नसणारा काही जर लॉजिक मिळत असेल मित्रांनो, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. नेक्स्ट बघा, कार्यकारण संबंधावर हा क्वेश्चन विचारलेला आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी एक कारण असेल आणि दुसरा काय असेल, कार्य असेल मित्रांनो, परिणाम असेल. ओके, बघा विधान एक काय म्हणत आहे, सौरभच्या आईने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत केक खाणे टाळले, आणि दुसरे विधान काय म्हणत आहे, सौरभच्या आईला तीव्र मधुमेह आहे. ओके, बघा मित्रांनो, मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला गोड जमतं का मित्रांनो, गोड जमत नाही. ओके, गोड हे हानिकारक म्हणजे आरोग्यासाठी काय होऊ शकतं, हानिकारक असू शकतं मित्रांनो. त्यामुळे मधुमेह असणारे व्यक्ती काय करतात, गोड टाळतात. ओके, तर बघा या ठिकाणी तीव्र मधुमेह असणे हा परिणाम होऊ शकतो का मित्रांनो, तर नक्कीच हा परिणाम होणार नाही मित्रांनो. ओके, मधुमेह आहे, ओके, मधुमेह आहे, त्याचा परिणाम काय होईल मित्रांनो, खाणे टाळू शकतो. ओके, बघा या ठिकाणी मधुमेह आहे, हा एक काय होईल मित्रांनो, एक कारण होईल. कारण काय आहे, या ठिकाणी मधुमेह आहे, आणि मधुमेह असल्यामुळे ती काय करू शकते, ती काय केक खाऊ शकत नाही, असं या ठिकाणी त्याचा परिणाम निघतं मित्रांनो. ओके, मधुमेह हे काय होईल मित्रांनो, कारण होईल. ओके, कारण होईल, आणि या कारणामुळेच परिणाम कोणता निघेल मित्रांनो, की ती केक खाऊ शकत नाही. ओके, केक खाऊ शकत नाही. ओके, आणि केक खाऊ शकणारं म्हणजे न खाऊ शकणारं वाक्य हे परिणाम होईल ना मित्रांनो. ओके, परिणाम होईल. ओके, तर बघा या ठिकाणी तिसरं जर ऑप्शन बघितलं, या ठिकाणी विधान 2 हे काय आहे, विधान 2 हे कारण आहे. ओके, विधान 2 कारण आहे, आणि विधान 1 त्याचा काय असेल मित्रांनो, परिणाम असेल. तर या ठिकाणी तिसरं ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, विधान आहे आणि गृहीतकावर एक क्वेश्चन आलेला आहे. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी विधान आहे आणि 2 गृहीतक आहेत. आपल्याला विधान सत्य मानून त्याचे गृहीतक काय करायचे आहे, चेक करायचे आहे. बघा मित्रांनो, मुलांच्या आईने त्यांना दटवल्यानंतर ती लक्षपूर्वक अभ्यास करत होती. ओके, बघा मुलांच्या आईने दटवल्यानंतर म्हणजेच रागावल्यानंतर होतं मित्रांनो, रागावल्यानंतर ती मुलं काय करत होती, अभ्यास करत होती. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय आहे, रागावण्याची कृती आहे आईची. ओके, आईची रागावण्याची कृती आहे, आणि त्या मुलांची कृती काय आहे, अभ्यास करण्याची. बस एवढंच दिलं आहे मित्रांनो. ओके, तर आता बघा गृहीतक जर बघितलं आपण, तर सर्व मुले त्यांच्या आईला घाबरतात असं म्हणत आहे मित्रांनो. सर्व मुले त्यांच्या आईला घाबरतात. या विधानामध्ये घाबरण्याविषयी काही सांगितलेलं आहे का मित्रांनो, काहीच सांगितलेलं नाही. ओके, फक्त या ठिकाणी रागवला आहे आणि ती मुलं अभ्यास करत होती, एवढंच आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी घाबरण्याविषयी काहीच नाही. ओके, तुम्हाला वेगळे वेगळे तर्कवितर्क या ठिकाणी लावायचे नाही मित्रांनो. ओके, या ठिकाणी फक्त तुम्हाला जो विधान म्हणत आहे त्या विधानानुसार हे गृहीतक काम करतात का, हे तुम्हाला फक्त चेक करायचं आहे. ओके, त्यामुळे या विधानाचा आणि या पहिल्यावाल्या गृहीतकाचा कोणताही या ठिकाणी संबंध नाही. ओके, पहिलं गृहीतक ते काय राहील मित्रांनो, तर्कसंगत राहणार नाही. त्यानंतर बघा, मुलांना आईकडून दटावले जाण्यापूर्वी ती गोंगाट करत होती. बघा मित्रांनो, या ठिकाणी एकच स्थिती आहे दटावल्याची, आणि दटावल्यानंतर ते काय अभ्यास करायला लागली. ओके, एवढी स्थिती आहे मित्रांनो. आधीचं त्याचं पास्ट वास्ट काही दिलेलं नाही, तुम्हाला फक्त याच्यावर फोकस करणे आहे. आणि हे फोकस करताना तुम्हाला यामध्ये पण लक्षात येईल की आई मुलांना म्हणजे जी गोंगाट करण्याची स्थिती आहे मित्रांनो, आणि ही स्थिती अभ्यास करण्याची आणि आईची रागवण्याची, यामध्ये पण कोणताही संबंध या ठिकाणी दिसून येत नाही मित्रांनो. त्यामुळे दुसरं गृहीतक पण या ठिकाणी काय असेल, तर्कसंगत असणार का मित्रांनो, तर हा तर्कसंगत नक्कीच नसणार. ओके, म्हणून या ठिकाणी पहिलं आणि दुसरं यापैकी एकही तर्कसंगत नाही, हे चौथं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, पुन्हा या ठिकाणी ॲप्रॉक्स व्हॅल्यूवर क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. अनुमानित मूल्य या ठिकाणी काढायचं आहे. बघा, जर पॉईंट पकडून जर हे क्वेश्चन सॉल्व करायला गेले मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला भरपूर टाईम लागेल मित्रांनो. त्या ठिकाणी तुमचं काय होऊ शकतं, खूप वेळ जाऊ शकतं. बघा, ॲप्रॉक्स व्हॅल्यू जर म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी पण कॅल्क्युलेशन करताना ॲप्रॉक्स व्हॅल्यू या ठिकाणी पकडायचे आहेत. बघा, 286ला मी किती पकडणार, या ठिकाणी 300 पकडणार. त्यानंतर 19ला काय पकडणार, मी 20 पकडणार मित्रांनो. ॲप्रॉक्स व्हॅल्यू घेत आहे. त्यानंतर या ठिकाणी 2.99 आहे, तर या ठिकाणी मी किती घेतोय, 3 घेतोय. आणि त्यानंतर भागाकारात किती आहे मित्रांनो, बघा या ठिकाणी 3.90 म्हणजे जर 4 पकडलं आणि हे 5 पकडलं, तर 4 म्हणजे किती होतील, 20 होतील. ओके, बघा या ठिकाणी 20च्या छेदात काहीच नाही, म्हणजे किती आहे मित्रांनो, 1 आहे. ओके, बघा आता शून्य कटलं, त्यानंतर या ठिकाणी किती उरतील मित्रांनो, 15. ओके, कारण किती होतात मित्रांनो, बघा
15 दुने 30 होतात ना. ओके, तर 15 या ठिकाणी उरला आणि त्या 15 3 45 होईल मित्रांनो. ओके, 45 भागिले काय होईल मित्रांनो बघा, या ठिकाणी 20/1 आहे म्हणजे 20/1 आहे मित्रांनो. तर 1 हा काय होईल, अंशात जाईल ना. ओके, 1 हा कुठे जाईल, अंशात जाईल आणि खाली काय उरेल मित्रांनो, या ठिकाणी 20 उरेल. ओके, बघा आता काय होईल, 20 दुने 40 होतात मित्रांनो. ओके, 20 दुने 40 होतात म्हणजे 2 पॉईंट समथिंग म्हणजे 2च्या आसपास हे उत्तर राहायला पाहिजे मित्रांनो. आणि तिसरा ऑप्शन जर बघितलं तर 2च्या आसपास आहे, 2 आहे मित्रांनो. तर हे काय राहील, तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके, बघा मित्रांनो, यांनी दिलेलं आन्सर पण काय मित्रांनो, ॲप्रॉक्स राहील. त्यामुळे आपल्याला पण ॲप्रॉक्समध्ये काय करायचं आहे, आन्सर काढायचा आहे. तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये किती आहेत मित्रांनो, 2 शाळा आहेत आणि त्या ठिकाणचे शाळांमधील खेळाडू आहेत. ओके, बघा मित्रांनो, शाळा ए आणि बी आहे या ठिकाणी. पण आपण प्रश्न जर बघितलं तर खेळ ए मध्ये सहभागी झालेले एकूण खेळाडू आणि खेळ बी मधील सहभागी झालेले एकूण खेळाडू यांचे गुणोत्तरच विचारले आहे मित्रांनो. जस्ट आपल्याला ए मधील आणि बी मधील खेळाडूंची काय करायची आहे, या ठिकाणी बेरीज करायची आहे. बघा, जर बेरीज केलं मित्रांनो तर 1 4 5 होतात. ओके, 5 आणि 8 13 होतात मित्रांनो. 13 आणि 9 किती होतात, 13 आणि 9 22 होतात. 22 आणि 2 24. ओके, म्हणजे 24चे 4 राहिले मित्रांनो. ओके, 24चे 4 आणि हातचे किती होतील, 2. म्हणजे या ठिकाणी 2 आणि 3 5, 6 7 8 9 10 11 आणि हे 4 15. ओके, म्हणजे यांचं कॅल्क्युलेशन केलं तर किती होईल, 154 येईल. ओके, बघा हा झाला तुमचा ए. त्यानंतर बीचं कॅल्क्युलेशन करा मित्रांनो. 8 6 किती होतात, 14. ओके, 14 आणि 6 20, 20 आणि 7 27, 27 आणि 3 30, 30 आणि 4 34. ओके, 34चे पण या ठिकाणी 4 लिहू आपण. त्यानंतर बघा, 3 हातचे आले, 5 आणि 3 8 होतील. 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 3 16, 16 आणि 3 19, 19 आणि 4 किती होतील मित्रांनो, 23 होतील. ओके, 23. तर आता बघा, तुम्हाला या ठिकाणी काय विचारलेलं आहे, फक्त गुणोत्तर विचारलेलं आहे ना ए आणि बी मधील. तर बघा मित्रांनो, याला जर मी हाफ हाफ करून पाहतो आधी. ओके, तर बघा या ठिकाणी किती होतील मित्रांनो, हे 27 होतील. 27 अर्धे हाफ केलो मी 54च्या, तर 27 अर्धे येतील मित्रांनो. आणि 50. ओके, 100चे हाफ किती होतील, 50. ओके, 50 आणि 27 म्हणजे या ठिकाणी एचं हाफ किती येईल मित्रांनो, 77 येईल. ओके, आणि त्यानंतर या ठिकाणी बघा 34चे हाफ किती होतात, 17 होतात. आणि 2चे हाफ किती होईल, 1 होईल मित्रांनो. म्हणजे याची हाफ किती होईल, 117 आणि याची हाफ 77 होईल मित्रांनो. बघा, पुन्हा हे हाफ होऊ शकतात का मित्रांनो, नाही होऊ शकत. ओके, पुन्हा हा पण हाफ होऊ शकत नाही, पॉईंटमध्ये येईल मित्रांनो. त्यामुळे गुणोत्तर हे काय असेल आपलं, 77/117 असेल मित्रांनो. ओके, 77/117 असेल, हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. दुसरं ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी हे पण इझी आलेलं आहे मित्रांनो. बघा, जर ईशान्येला पूर्व म्हटले, दक्षिणेला नैऋत्य म्हटले, पश्चिमेला वाह्य म्हटले, तर उत्तरेला काय म्हटले जाईल असं या ठिकाणी म्हटलं आहे मित्रांनो. बघा, जर दिशा जर पाडला आपण तर या ठिकाणी काय होईल मित्रांनो, बघा आग्नेय ही होईल. ओके, ईशान्य ही होईल. ओके, या ठिकाणी वायव्य होईल आणि ही नैऋत्य होईल मित्रांनो. ओके, या ठिकाणी काय होत आहे, ईशान्येला पूर्व म्हटलं म्हणत आहे. ओके, म्हणजे या ईशान्येला काय म्हटलं, पूर्व म्हटलं. म्हणजेच बघा मित्रांनो, ही पूर्व आहे ना. ओके, पूर्व आहे. तर बघा, फक्त क्लॉकवाईज आपल्याला किती डिग्री झुकवायचं आहे मित्रांनो, 45 डिग्री आपल्याला या ठिकाणी झुकवायचं. ओके, क्लॉकवाईज. बघा, या ठिकाणी जर आपण इथून इथपर्यंत जर झुकवलं तर आपल्याला पूर्व दिशा मिळतं मित्रांनो. ओके, तर या ठिकाणी उत्तरेला बघा, ही उत्तर आहे. ओके, उत्तर आहे. तर या उत्तरेला आपण किती झुकवणार, 45 डिग्री. ओके, 45 डिग्रीने जर झुकवलं तर या ईशान्येच्या दिशेने येईल मित्रांनो. म्हणजेच उत्तरेला आपण काय म्हणणार, ईशान्य म्हणणार. ओके, चौथा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, या ठिकाणी हे सुद्धा इझी आलेलं आहे मित्रांनो. 4 4चा फरक आहे या ठिकाणी आणि 37 नंतर 4 किती होतात, 41 होतात मित्रांनो. चौथा ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, पुन्हा हे ॲप्रॅक्स व्हॅल्यूवर क्वेश्चन आलेला आहे. अनुमानित मूल्य या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, या ठिकाणी क्यूब आहे मित्रांनो 2196.76चं. ओके, जर याला 2196 न पकडता मी काय केलं, 2197 पकडलं मित्रांनो. तर हे 97 कशाचं क्यूब आहे मित्रांनो, तर हे 2197 हे कशाचं क्यूब आहे, हे आहे 13चं. ओके, 13चं. त्यानंतर जर बघितलं या ठिकाणी जवळची जर व्हॅल्यू बघितलं मित्रांनो 343, तर 343 हा कशाचा क्यूब येतं, 7चा येतं. ओके, 7चा क्यूब. त्यानंतर बघा, या ठिकाणी वर्ग आहे. ओके, 225 आणि जनरल 225चा वर्ग किती येतो मित्रांनो, प्लसमध्ये किती येईल, बघा या ठिकाणी प्लस आहे त्यामुळे मी प्लस घेतलं, किती येईल 15. ओके, तर बघा मित्रांनो, काहीच नाही करायचं या ठिकाणी. 7 13 म्हणजे 13मधून 7 गेले किती उरले, 6 उरले. आणि 15 आणि 6 किती होतात, 21 होतात मित्रांनो. दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. नेक्स्ट बघा,
या ठिकाणी पण इजी क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो. बघा फक्त 2-2चा या ठिकाणी फरक आलेला आहे. सेम 2-2चा फरक तुम्हाला या ठिकाणी दिसेल. ओके, सेम 2-2चा फरक या ठिकाणी दिसेल. दुसरा ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा मित्रांनो, या ठिकाणी आलेला आहे विधान आणि गृहीतक. बघा विधान, वाय शहरामध्ये लोक छत्रीशिवाय कामासाठी बाहेर पडत नाही. ओके, हे विधान आहे मित्रांनो की छत्रीशिवाय लोक बाहेर पडत नाही शहराच्या. ओके, शहरामध्ये लोक छत्रीशिवाय कामासाठी बाहेर पडत नाही. त्यानंतर बघा गृहीतक आहे पहिलं, शहर वायमध्ये वारंवार पाऊस पडतो. बघा मित्रांनो, निश्चित आहे की छत्रीशिवाय जर बाहेर पडत नाही तर त्या ठिकाणी त्या शहरामध्ये काय असेल, वारंवार पाऊस नक्कीच पडत असेल. ओके, त्यामुळेच ते छत्री घेऊन बाहेर निघतात ना. त्यामुळे पहिलं गृहीतक काय असेल मित्रांनो, करेक्ट असेल. त्यानंतर बघा वाय शहरातील लोकांना पाण्यापासून म्हणजे पाण्याची भीती वाटतं. बघा मित्रांनो, या ठिकाणी भीती वाटणे ही काय वैयक्तिक संकल्पना आहे मित्रांनो, भावनिक संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्तींसाठी हे लागू होत नाही. आणि जेव्हा कधी एखादं गृहीतक प्रत्येक व्यक्तींसाठी जर लागू होत नसेल मित्रांनो, तर ते गृहीतक निश्चितच काय असते, चूक असते. ओके, हे लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचं पॉईंट आहे. जेव्हा एखादं गृहीतक वैयक्तिक असतं मित्रांनो, भावनिक असतं आणि ते प्रत्येक व्यक्तीला लागू होत नाही, तेव्हा त्या ठिकाणी असणारे जे गृहीतक असते मित्रांनो, ते काय असते, चुकीचं असतं. या ठिकाणी पण सेम झालेलं आहे की वाय शहरातील लोकांना पाण्याची भीती वाटते. आणि भीती वाटणे हे काय मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं असेल ना. ओके, कुणी लोक एन्जॉय करू शकतात. ओके, एन्जॉय पण जाता एन्जॉय पण करू शकतात मित्रांनो, आणि काही लोकांना भीती पण वाटू शकते. पण या ठिकाणी फक्त भीती वाटेल म्हणत आहे, त्यामुळे या ठिकाणी वाय हे गृहीतक काय असेल मित्रांनो, निश्चितच चुकलेलं असेल. ओके, या ठिकाणी जे पहिलं गृहीतक असेल ते फक्त एक करेक्ट असेल मित्रांनो. तिसरा ऑप्शन बघा, तिसरा ऑप्शन फक्त एक गृहीतक काय असेल, तर्कसंगत असेल. ओके, तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, समान असणारी जोडी तुम्हाला ऑप्शनमधून सिलेक्ट करायची आहे. बघा पेन आलेला आहे आणि लिहिणे आलेला आहे. ओके, बघा एक वस्तू आहे, वस्तू आणि त्या वस्तूचे काय आहे या ठिकाणी काम आलेलं आहे. ओके, जर पेन येत असेल या ठिकाणी तर त्या पेनाचं काम काय आहे मित्रांनो, लिहिणे आहे. ओके, बघा तर हा जो लॉजिक आहे मित्रांनो, हा लॉजिक तुम्हाला 4 ऑप्शनपैकी कुठं मिळतं. बघा खोडणे ही वस्तू आहे का मित्रांनो, वस्तू तर आहे नाही. ओके, खोडणे ही क्रिया आहे. ओके, त्यामुळे या पहिल्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे होती, वस्तू पाहिजे होती मित्रांनो, त्यामुळे हा ऑप्शन कटेल. त्यानंतर कप ही वस्तू आहे मित्रांनो. ओके, पण या ठिकाणी कप द्रव म्हणत आहे, तर कपाचं काम द्रव असतं का मित्रांनो, तर हे पण या ठिकाणी चुकेल. त्यानंतर बघा पेन्सिल आहे, पेन्सिल वस्तू तर आहेच, पण या वस्तूचं काम काय आहे, लाकूड आहे का. या पेन्सिल कशाने बनले आहे, लाकडापासून बनलेले आहे मित्रांनो, पण पेन्सिलचे काम लिहिणे आहे, त्यामुळे या ठिकाणी लाकूड पण चुकीचे असेल. तर या ठिकाणी बघा वस्तू आलेली आहे चाकू, आणि चाकूचं काम काय आहे, कापणे आहे मित्रांनो. दुसरं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा सिलोजिझमवर हा क्वेश्चन आलेला आहे. बघा विधान, काही टायर चाकू आहेत. ओके, काही टायर चाके आहेत. ओके, बघा या ठिकाणी काही टायर काय आहेत, चाके आहेत. हे काय आहेत, टायर आहेत आणि हे चाके आहेत. ओके, बघा मित्रांनो, ही जी डायग्राम आहे ही दुसऱ्या प्रकारे पण बनू शकते मित्रांनो. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, काही टायर चाके आहे, म्हणजे टायरपैकी हा जो टायर आलेला आहे या टायरपैकी काही भाग काय असेल, चाकू असेल. ओके, चाकू म्हणजे या ठिकाणी होतं आहे ना मित्रांनो की टायरपैकी काही भाग कशाचा आहे, चाकवाचा आहे. म्हणजेच या ठिकाणी काही टायर काय आहेत, चाकू आहेत. ओके, बघा या ठिकाणी 2 डायग्राम या ठिकाणी बनू शकतात. त्यानंतर बघा काही स्कूटर चाके आहेत. ओके, बघा काही स्कूटर जे आहेत, या स्कूटर काय आहेत, चाके आहेत. ओके, त्यानंतर या ठिकाणी जर घेतलं काही स्कूटर, ओके ह्या काय आहेत, स्कूटर आहेत, स्कूटर काय आहेत, चाके आहेत. तर बघा मित्रांनो निष्कर्ष बघा, एकही स्कूटर टायर नाही. बघा मित्रांनो या ठिकाणी स्कूटर आहे आणि एकही स्कूटर टायर नाही म्हणताय, पण टायरमध्ये स्कूटरचा पार्ट गेलेला आहे. ओके, त्यामुळे पहिलं जे निष्कर्ष आहे मित्रांनो हे काय रॉंग आहे, चुकीचं आहे. त्यानंतर बघा एकही टायर चाक नाही. ओके, बघा मित्रांनो हा जो टायरचा पार्ट आहे तो चाक नाही म्हणताय, पण चाक तर आलेला आहे याच्यामध्ये, म्हणजे दुसरं पण निष्कर्ष या ठिकाणी काय असेल, चुकीचं असेल. अशा प्रकारे हे दोन्ही निष्कर्ष चूक निघतील मित्रांनो. बघा ऑप्शनचं उत्तर 1 आणि 2 हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत नाही, हे ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, अशा प्रकारे चौथा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल मित्रांनो. या ठिकाणी आपण अशा प्रकारे हा PMC क्लर्कचा आपण क्वेश्चन बघितला मित्रांनो. BMC नाही मित्रांनो, PMC क्लर्क आहे. ओके, PMC क्लर्क. बघा या ठिकाणी आपण बरेचसे क्वेश्चन या ठिकाणी एक्सप्लेन केले आणि जनरली हा पॅटर्न येऊ शकतो मित्रांनो. BMC क्लर्कमध्ये सुद्धा हा पॅटर्न येऊ शकतं, कारण BMC क्लर्कने जो सॅम्पल क्वेश्चन पेपर दिलेलं होतं त्या ठिकाणी मॅथचे क्वेश्चन त्या ठिकाणी खूप कमी होते मित्रांनो. फक्त त्या सॅम्पल क्वेश्चनमध्ये पूर्णच म्हणा किंवा बरेचसे क्वेश्चन या ठिकाणी रिझनिंगचे विचारले होते. BMCने दिलेला जो सॅम्पल क्वेश्चन आहे मित्रांनो त्याच्यावर एक व्हिडिओ टाकलेला आहे आपल्याकडे, तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, सोबत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करून सपोर्ट करायचं मित्रांनो. ओके.
धन्यवाद.